पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। हिंगोलीत पालकमंत्र्यांना एकट्यांनाच झेंडेवंदनाला घेऊन गेले, मात्र राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांना वर बोलवलंच नसल्यानं खासदार वडकुते चांगलेच संतापले। त्यानंतर हा प्रकार पालकमंत्र्यांच्या देखील लक्षात आला। पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी खासदार रामराव वडकुते यांची माफी देखील मागितली। त्यानंतर हा सत्काराचा कार्यक्रम सुरू झालाय। पालकमंत्र्याला एकट्यालाच ते घेऊन गेले होते झेंडावंदनाला। लोकप्रतिनिधीला त्यांनी बोलवलं नव्हतं। त्यांच्या हातून चुकून इथं बसतील ते असं सांगण्यात आलं। तसं नसतं की लोकप्रतिनिधी सुद्धा बाजूला तिथं उभे राहिले पाहिजे, असा तो नियम आहे। परंतु तेच दोघं जिल्हाधिकारी त्यांना पटापट घेऊन गेले, आरडीसी त्यांना पटापट घेऊन गेले। हा प्रोटोकॉलचा भंग होता। ते त्यांच्या निदर्शनानं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं सुद्धा, झाली चूक, आम्ही दुरुस्त करून घेऊ। यांची आसन व्यवस्था इकडंच का? तर मला असं वाटत होतं समोर आलं पाहिजे, पण प्रशासनाकडून अनावधानानं ते सांगितलं गेलं नाही। म्हणून थोडासा वडकुते साहेब आमचे सिनियर आहेत, त्यांनी थोडा संताप व्यक्त केला, तर आम्हाला मान्य आहे। मी त्यांची सॉरी मागितली, म्हणजे माफी मागितली। त्याच्यानंतर ते मोठे मनाचे आहेत, मोठे आहेत, म्हणून त्यांनी सगळं सोडून, तो कदाचित आमची चूकच होती, पण मग ते सगळं सोडून आणि त्यांनी बक्षीस वितरण किंवा जे प्रशस्ती पत्र देण्याचा कार्यक्रम त्याच्यात 100% सहभागी होऊन आतापर्यंत बरोबरच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।